मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ. पापाची हंडी आम्ही फोडली. लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातींच्या हातामध्ये सोपवायची नाही. मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट. खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्यात, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही. त्यांची ताकद कुठे राहिली नाही. शरद पवारांचं विधान. अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात. भावकीला विसरलेत. अजित पवारांसमोरच रोहित पवारांची टोलेबाजी. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झाला. जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही. रोहित पवारांचं दादांना उत्तर. मुंबईच्या मानपूरमध्ये एका गोविंदाचा मृत्यू. दहीहंडीचा दोर बांधताना खाली पडून दुर्घटना, तर 30 गोविंदा जखमी असल्याची माहिती. 15 जणांवर उपचार सुरू. उर्वरित 15 जणांना डिस्चार्ज. खराब रस्त्यांमुळे आक्रमक विद्यार्थ्यांकडून सरपंचाच्या गाडीवर चिखलफेक. अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यामधील नवीन दहिफळ गावातली घटना. चिखलामध्ये गाडीतून उतरताना सरपंचाची चांगलीच तारांबळ. मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या पैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. ढाणकी बिटरगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं 22 गावांचा संपर्क तुटला. पुराचं पाणी घरामध्ये शिरून मोठं नुकसान. शेती पिकंही जमीनदोस्त. हिंगोलीमधील पावसाचा जोर वाढल्यानं नदी नाले दुधडी भरून वाहू लागले. कयाधू नदीचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं मोठं नुकसान. तर वाशिममधील रिसोड आणि मालेगाव तालुक्याला पुराचा फटका. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर. धाराशिवमधील नुकसानग्रस्त भागाचा कृषी मंत्र्यांकडून आढावा. नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना.